सर्वांचं मनपूर्वक स्वागत। थंडीचं सीझन चालू झालेला आहे। सगळीकडे कसे गाजर दिसत आहेत मार्केटमध्ये। तर आपण गाजर मार्केटमध्ये आले की काय करतो, गाजरचा हलवा। तर आज आपण काहीतरी आज वेगळं करून पाहूया। तर आजची आपली रेसिपी आहे गाजर वडी। गाजर हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असतं। गाजरामुळे पचन होतं, प्रतिकारशक्ती वाढते, तसेच कॅन्सर होत नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहते। डोळ्यांसाठी तर गाजर भरपूर फायदेशीर आहे, डोळे आपले निरोगी राहतात। म्हणून आपण रोज एक गाजर खायला पाहिजे। अशा ह्या बहुगुणी गाजराची आज आपण रेसिपी पाहूया, गाजरची वडी। अर्धा किलो गाजर घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे। त्यानंतर 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे। किसलेलं गाजर आहे 1 चमचा तुपावर छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅस पेटवून पॅन ठेवलेला आहे, 1 चमचा तूप घालायचं आहे। आता आपण गाजरचा किस घालायचा आहे त्यामध्ये। गाजर आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे। गाजर खाल्ल्याने मुख्य म्हणजे कॅन्सर होत नाही, रोज गाजर खायचं आहे। तसेच अजून जास्त चांगला फायदा म्हणजे डोळे निरोगी राहतात, पचनक्रिया सुधारते। गाजराचा कच्चेपणा थोडा निघून जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। थोडं गाजर नरम झालं पाहिजे आणि गाजराचा वास पण थोडा कमी झाला पाहिजे। गाजर खाल्ल्याने संसर्ग होत नाहीत, प्रतिकारशक्ती वाढते, संसर्गाचे आजार आपल्याला होत नाहीत। आता आपण यात दूध ओतूया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। चॅनेलवर जे कोणी नवीन असतील त्याने सबस्क्राईब करायचं आहे, तसेच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे। त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। साखर घालायची आहे, छानपैकी मिक्स करून घेऊया। आता साखरेचं पण पाणी सुटणार आहे, ते पण आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। थोडी साखर कमी केलेली आहे। तुम्हाला जर तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढं गोड जास्त पाहिजे असेल तर जास्त टाका, कमी गोड असेल तर साखर थोडी कमी करायची आहे। साखरेचं पाणी सुटलेलं आहे, हे पूर्ण पाणी आपल्याला कमी करायचं आहे। एकदम घट्ट करून घ्यायचं आहे मिश्रण। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे, मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आता आपण यात खवा घालूया। खवा छानपैकी त्यात मिक्स करून घ्यायचा आहे। खवा नाही घातला तरी चालेल। 2 चमचे वेलची पूड घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे।
मिश्रण छान घट्ट होत आलेलं आहे. थोडंसं आपण सुकं खोबरं घालूया. तर आपण काय नेहमीच आपलं गाजरचा हलवा तो पण खाऊन कंटाळा येतो. म्हटलं काहीतरी आज वेगळं काहीतरी करून पाहू. पण गाजर हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर लाभदायक आहे. गाजराचे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. मुलं पण खात नाही, त्यामुळे आपण हे असं काहीतरी वेगळ्या रेसिपी ट्राय करायचं. मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. आता आपण हे एका ट्रेमध्ये स्प्रेड करून घेऊया. मिश्रण थोडं थंड झालेलं आहे. आता आपण हे ट्रेमध्ये स्प्रेड करून घेऊया. ट्रेला तूप स्प्रेड करून घेतलेलं आहे. प्लेटमध्ये घेतलं तरी चालेल. सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता आपण चमच्याने किंवा वाटीच्या साहाय्याने ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. वाटीला तूप लावायचं आहे. तेल लावलं तरी चालेल वाटीला आणि ट्रेला पण. असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि सर्व प्लेन करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट घालायचे. ड्रायफ्रूट घालूया, नाही घातले तरी चालतील. 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवूया किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण वड्या कापून घेऊया. मिश्रण छान घट्ट असं झालेलं आहे आणि वड्या पण छान पडत आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पाहायचं आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण द्यायची आहे वड्या कशा झाल्यात ते. मुलांना आत्तापासूनच सवय लावा गाजर खायची. खरोखरच गाजर हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. गाजराच्या वड्या आपण 8 ते 10 दिवस स्टोअर करू शकतो. पहिलं पण मी गाजराचा हलवा बनवून दाखवलेला आहे. तो ट्राय केला की नाही, कसा झाला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मस्त छान अशा गाजरच्या वड्या बनलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या वड्या मी काढून घेणार आहे. मस्त छान गाजरची वडी बनलेली आहे. नक्की ट्राय करून पहा. असं तर लहान मुलं पण जास्त गाजर खायला बघत नाही, त्यामुळे मुलांसाठी तर जास्त उपयोगी आहे ही रेसिपी. नक्की करून पहा. तसेच माझ्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.